लाईस पॉईंट जवळ पोहोचलं मित्रांनो आपण आणि भरपूर असा जोराचा पाऊस पडला होता आणि थंडी पण भरपूर आहे. धुकं बिकं जाम एकदम सगळीकडे पसरले. तर मित्रांनो थोडासा चहा घेऊ आपण. सो गाईज फायनली आपण पोहोचतोय त्या लोकेशनला आणि लोणावळ्यामध्ये आम्ही लाईस पॉईंटच्या तिथे आलेलो आहोत. आणि जे आपण इंस्टामध्ये ज्या रील्स पाहिले होते आणि लोणावळा आणि हे जी झाडे आहेत ते रातोरात आपल्याला फेमस झालेले पाहायला मिळतात. आणि त्याच ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देखील पोहोचलेलो आहोत. आणि खरोखरच ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते ही जी फुलं आहे कारवीची, ही जी आपल्याला दाखवलेली आहेत अगदी तशाच पद्धतीची ही फुलं या ठिकाणी आहेत आपल्याला पाहायला. आणि अशी असंख्य संख्येने भरलेली कारवीची फुलं आहे ही 7 वर्षातून आपल्याला एकदा पाहायला मिळतात. आणि खरोखरच अगदी एक नंबरचं वातावरण आणि मस्त अगदी दिसतंय. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघताय क्राऊड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि भरपूर असा क्राऊड आज रविवार असल्यामुळं या ठिकाणी भरपूर पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आणि जबरदस्त असा हा सीन हा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तेही मित्रांनो आपल्या लोणावळ्यामध्ये. आणि एकच नंबर फिलिंग वाटते मित्रांनो, कडक एक नंबर मित्रांनो. तुम्ही पण नक्कीच या. आणि काही दिवसातच आपल्याला ही जो महोत्सव आहे फुलांचा तो आपल्याला नष्ट होताना पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर यायची इच्छा असेल तर नक्कीच या. आणि भरपूर असा फुलांचा महोत्सव या ठिकाणी आहे आणि त्याचा आनंद तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत मित्रांसोबत घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. तर जबरदस्त मित्रांनो नजारा आहे आणि धुकं देखील भरपूर आहे त्यामुळे जे स्पष्ट दिसत नाही मित्रांनो, पण एकच नंबर. हा माळच्या माळ मित्रांनो फुलांनी भरलेला आहे, एकच नंबर. तर ओव्हरऑल असा नजारा मित्रांनो आहे ते सगळीकडे फुलंच फुले. तर आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया कशा पद्धतीने फुलं जी आहे ते फुललेले आहेत. तर जाऊया आपण थोडंसं पुढं. छान वाटतंय, मस्त वाटतंय, एक नंबर वाटतंय मित्रांनो. आणि हेच पाहण्यासाठी खूप सारे लोक जे पर्यटक जे आहेत ते खूप लांबून या ठिकाणी आलेले आहेत. आणि येताना एवढी अशी भरपूर अशी गर्दी होती, 2-2.5 तास त्या ट्रॅफिकमध्ये आमचे गेले होते. आणि इथे आल्यानंतर कळलं की सगळे पर्यटक जो आहे ते कशासाठी येतात, जो नॅचरल जी फुलं आहेत आपली जी माळ पठारावरची ती पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि छान असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि असंख्य संख्येने फुलं जी आहेत ते फुललेले आहेत. एक नंबर मित्रांनो ते आपल्या लोणावळ्यामध्ये. तर जबरदस्त मित्रांनो क्लाउड या ठिकाणी आहे आणि भरपूर अशी गर्दी सकाळपासून आहेत. तर येताना 2-3 तास आम्हाला ट्रॅफिक मध्ये गेलेले आहेत. आणि जबरदस्त या ठिकाणी फॉग देखील आलेला आहे आणि जबरदस्त क्लाउड या ठिकाणी होते. एक नंबर मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आम्ही अवघ्या 2 ते 2.5 तासाच्या वेळानंतर आम्ही लाईन्स पॉइंटला पासून जी कारवी फुललेले आहे तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहे. हे पहा मित्रांनो, तिथे बरेच पर्यटक असे आहेत जे कारवी फुलली ती पाहण्यासाठी आलेले आहेत. हीच ती कारवी आहे जे इन्स्टाला युट्यूबला या पॉइंट फेमस झाला आहे.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर संजीवन वाघे हॅश या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.